असं कोण आहे जे लोकसभेत सगळ्यात कमी बोलतात पण त्यांचा कंट्रोल अख्ख्या लोकसभेवर असतो? तर ह्याचं उत्तर आहे लोकसभेचे सभापती. जसं शाळेत असताना वर्गाचा एक मॉनिटर असायचा ज्याचं काम होतं वर्गात शांतता डिसिप्लिन मेंटेन करणं, तसंच लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये सभापतीचं ते कार्य असतं. अर्थातच ह्यांचं कार्य अजून मोठं असतं. ते काय असतं एक्झॅक्टली ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता स्पीकरची अपॉइंटमेंट कशी होते? स्पीकरची अपॉइंटमेंट लोकसभेमध्येच इलेक्शन घेऊन केली जाते. म्हणूनच स्पीकर नेहमी रुलिंग पार्टीचे असतात. स्पीकरचा कार्यकाळ एकूण मिळून 5 वर्षांचा असतो आणि त्यांना कितीही वेळा रिअपॉइंटमेंट करता येऊ शकतं. जसं की आताचे स्पीकर ऑफ लोकसभा श्री ओम बिर्लाजी यांचा हा 2nd टर्म चालू आहे, पण त्यांचा हा 5 वर्षांचा कार्यकाळ आधीही संपू शकतो. आता हा कसं संपू शकतो? पहिले, जर त्याने स्वतःहून रिझाईन केलं डेप्युटी स्पीकरकडे. 2nd, लोकसभेच्या इफेक्टिव्ह मेजॉरिटीने त्यांना काढलं जाऊ शकतं. आणि 3रं, जर का स्पीकर स्वतःच लोकसभेचे मेंबर म्हणून डिस्क्वालिफाय झाले असतील तर. आता स्पीकरचे कार्य काय काय असतात? स्पीकर हे सगळ्या पार्लमेंटरी कमिटीजचे चेअरमॅन स्वतः अपॉइंट करतात आणि ते स्वतः 3 पार्लमेंटरी कमिटीजचे चेअरमॅन असतात. ते म्हणजे पहिली जनरल पर्पज कमिटी, दुसरी रूल्स कमिटी आणि 3री बिझनेस ॲडवायझरी कमिटी. एखादं बिल हे मनी बिल आहे की नाही हे डिक्लेअर करण्याचं फायनल अथॉरिटी स्पीकरकडे आहे आणि त्यांचा हा डिसिजन कुठेही चॅलेंज होऊ शकत नाही. स्पीकर स्वतः कधी फर्स्ट इन्स्टन्समध्ये वोट करत नाही, पण जेव्हा पण लोकसभेमध्ये टाय होतो तेव्हा त्यांचा जो वोट असतो तो डिसाइडिंग वोट असतो. एखादे MP नाही तर MLA हे अँटी डिफेक्शन लॉ अंडर डिस्क्वालिफाय होण्यासाठी पात्र आहेत की नाही हेही स्पीकर ठरवतात, पण त्यांची ही पॉवर कोर्टात चॅलेंज होऊ शकते. जर का लोकसभेमध्ये कोरम म्हणजेच 1/10 पेक्षा कमी मेंबर्स प्रेझेंट असतील तर ह्यांना पॉवर आहे ते सेशन सस्पेंड करण्याचं. जेव्हा प्रेसिडेंट जॉईंट सेशन बोलवतात तेव्हा त्याच्या चेअरमॅन पदी स्पीकर बसतात. प्राईम मिनिस्टरने रिक्वेस्ट केली तर एक सिक्रेट मीटिंग बोलवण्याचे अधिकार सुद्धा स्पीकरला आहेत. आता पण तुम्हाला कळत असेल की स्पीकर हे पद खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या पदाला इम्पार्शियल ठेवण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत. ते म्हणजे त्यांचं जे टेन्युअर आहे ते फिक्स आहे 5 इयर्ससाठी. त्यांची जी सॅलरी असते ती कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया मधून दिली जाते. स्पीकरला आपल्या पदावरून काढून टाकणं सोपं नाहीये. मिनिमम 50 मेंबर्स जे लोकसभेतले असतील त्यांनी अर्ज द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर मग इफेक्टिव्ह मेजॉरिटीने त्यांना काढलं जाऊ शकतं. पण काही कंट्रीजमध्ये स्पीकरची अपॉइंटमेंट ह्याच्यापेक्षा जास्त स्ट्रिक्ट केली जाते त्यांना इम्पार्शियल ठेवण्यासाठी. एक्झाम्पल, ब्रिटनमध्ये स्पीकर हा स्ट्रिक्टली नो पार्टी पर्सन असतो. त्यांच्याकडे स्पीकर हा पॉलिटिकली न्यूट्रल असणं कंपल्सरी आहे. अशा प्रकारे स्पीकर हे पार्लमेंटरी डेमोक्रेसीसाठी खूप इम्पॉर्टंट पद आहे. थँक्यू.